सतयुग जात होतं आणि कलियुग येत होतं. दोघांची मध्येच भेट होते. भेट होते त्यावेळी सतयुग काय म्हणतं की हे बघ कलियुग, माझ्या माणसांना जास्त त्रास देऊ नको. तर कलियुग म्हणतं मी तर अजिबात त्रास देणार नाही, पण ही जी लोक आहेत तुझी, ती त्यांच्या कर्मानंच, म्हणजे त्यांच्या कर्मानंच भोगणार आहेत जे काय भोगणार आहेत ते. तर हो, मग ते म्हणतात, मग उदाहरण देऊन बरोबर कलियुग दाखवून देतं. दोन भाऊ असतात. त्या दोन्ही भावांना आहे ना, ते शेतात शेतात खड्डा खोदत असतात. तिथं त्यांना कलश मिळतोय, हंडा मिळतोय, सोन्या चांदीनं भरलेला. मग त्या दोघांमध्ये ना म्हणजे ते घ्यायसाठी निम्म निम्म आता वाटून घेणार होते, पण ते खड्डा खोदून त्यांना भूक लागते. मग एक भाऊ मोठा काय करतोय, घरी जातोय जेवण आणण्यासाठी. आता जो जेवण आणायसाठी भाऊ गेलाय त्याच्या मनात पाप येते की त्याला का सगळी म्हणजे त्याला, तो जर नसेल भाऊ तर मला सगळी मिळेल ना, पूर्ण जे काय सोन्याचा हंडा आहे तो मला पूर्ण मिळेल. अर्धा अर्धा देण्यापेक्षा एक काम करतो, त्याच्या जेवणात विष घालतो आणि तो संपेल आणि मला सगळं मिळेल. मग आता तो दुसरा आहे, त्याच्या पण मनात पाप येतं. हा जोपर्यंत जेवण घेऊन तिथं जातो, हा गेल्या गेल्या तो धाकटा असतो, तो मोठ्याला मोठ्यावरती म्हणजे वार करतो आणि कळायच्या आधी मारून टाकतो. मोठा मेला, नंतर तो आपण जेवण खातो. ते जेवण खाऊन तो पण स्वतः मरतो. म्हणजे दोघांचा पण नाश झाला. कलियुग म्हणलेलं असतं की ते त्यांच्या कर्मानंच संपणार आहेत आणि ती हंडा तिथंच राहतो. आता पण बघा आयुष्यात आपल्या तसंच होतंय. आपण भांडतोय कशासाठी? इस्टेटीसाठी. ती इस्टेट ना कोणाला उपयोगाला येत्या, ती इथंच राहणार असत्या, त्याचा उपभोग दुसरीच घेणार असतात. पण भाऊ भाऊ दोघं जण भांडून एकमेकांना संपवतात, कोर्ट कचेऱ्या ह्याच्यात आपलं आयुष्य घालवतात. ह्या गोष्टी कुणालाच कळत नाहीत. तर हे कलियुग आहे. सतयुगात लोक आपल्या वाटणीचा हिस्सा हसत हसत सोडत होती. भावाचं आहे ना, भाऊच खाणार आहे ना आपला, जाऊ दे. जास्त जमिनीचा तुकडा भावाला गेला मग काय झालं? तो मागतोय ना पाण्याच्या ठिकाणची जमीन, तर घेऊ दे, माझाच भाऊ खाणार आहे ना, हे विचार होते सतयुगात. पण कलियुगात का त्याला का खायचं? आणि वरनं ते बायका आहेतच फूस लावायला. तुमच्या भावाने एवढं मोठं चांगली ठिकाणची जमीन मागितली आणि तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला काय दिलं तुमच्या आईवडिलांनी? तुमच्या आईवडिलांचा काही हिस्सा आहे की नाही तुम्हाला? तुम्ही काय असेच आहेत का? असेच तुम्ही काय वरनं आभाळात न पडलात का? तुमच्या वडिलांनी तुम्हाला जन्म नाही का दिला? हे सगळं बायका कान भरून भरून आपल्या नवऱ्याला ऐकवतात, भांडायला भाग पाडतात. त्यामुळं ह्या दोघांच्यात भांडणं होतात. कटू आहे पण सत्य आहे. स्टोरी आवडली तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि माझ्या फेसबुक फेसबुक प्रोफाईलला फॉलो करायला विसरू नका. हे असं कधी कधी तर म्हणजे एकदम विसरायला होतं, समजून घ्या. कारण कधी कधी तर होतं असं सगळ्यांच्या